वाहतूकदारांचा संप अखेर मागे. हिट अँड रन कलम तुर्तास लागू होणार नाही. केंद्र सरकारचं वाहतूकदारांना आश्वासन. नागपूरमध्ये आज स्कूल बस व्हॅन चालकांचा संप. नव्या मोटर वाहन कायद्याविरोधात संविधान चौकात निदर्शनं. मुलांना शाळेत नेण्यासाठी पालकांची धावपळ. लोकसभा निवडणुकीआधी सीएए लागू होण्याची शक्यता. गृहमंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी दिली महत्त्वाची माहिती. अंतरवाली सराटीत मराठा समाजाची बैठक. 20 जानेवारीला मुंबईला निघणाऱ्या पायी मोर्चाचं ठरणार नियोजन. देशाच्या बहुतांश भागात मार्चपर्यंत पावसाचा अंदाज. महाराष्ट्रासह देशाला अवकाळी पावसाचा फटका बसण्याची शक्यता. शेतकऱ्यांची चिंता वाढली. राज्यात 24 तासात 105 कोरोना बाधितांची नोंद. राज्यात 799 तर मुंबईमध्ये 137 सक्रिय रुग्ण.